माणसाला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटत असेल तर मरणाची नाही, चुकलात, एकटेपणाची. बाकी कुठल्याही संकटाला तो तोंड देऊ शकतो, पण एकटं राहण्याची वेळ आली तर मात्र तो ढेपाळतो. किंबहुना या गोष्टींचा तो विचार करणंही टाळतो. कधी कधी गोंधळ, गर्दीचा इतका वैताग येतो की असं वाटतं दूर दूरपर्यंत कोणीच दिसायला नको, जवळ असायला नको, एकांत हवा. पण एकांत आणि एकटेपणा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एकांत सुद्धा काही वेळापुरताच हवासा वाटतो, नंतर त्या एकांताचं रूपांतर एकटेपणात होतं आणि मग तो नकोसा होतो. लहानपणी तर आपल्याला कायम कोणीतरी सोबत खेळायला हवं असतं, शिवाय आई बाबा सुद्धा हवे असतात. तरुणपणी आपला चॉईस बदलतो, पण सोबत लागतेच. म्हातारपणी तर सोबत गरजच बनते. उतार वयातल्या एकटेपणाला घाबरूनच आपण तरुणपणात लग्न, संसार, मुलं, बाळं यात स्वतःला अडकून घेतो. सोबत नेहमीच एक सुरक्षिततेची भावना देते, मग ती कोणत्याही वयात असो. कुठल्याही आनंदाच्या क्षणी किंवा कुठल्याही दुःखाच्या क्षणी आपण एकटं राहणं टाळतोच. आनंदाच्या परमशिखरावर असताना सुद्धा तो आनंद उपभोगायला आपल्याला कोणीतरी सोबत हवं असतं. एकटं आनंदी कसं राहू शकणार? लॉटरीचं तिकीट लागलं, खूप पैसे मिळाले, पण पुढे काय? त्या पैशांचं सुख कुणाच्या तरी सोबतीनंच लाभेल ना. मग ती सोबत कुणाचीही असो. कधी कधी सगळे सोयरे नसले तर माणसं चक्क कुत्री मांजरी पाळतात. त्यांच्या सोबत आनंद वाटतात, पण एकटेपणा टाळतात. दुःखातही रडायला कुणाचा तरी खांदा लागतोच. खचलेल्या मनाला उभारी द्यायला कुणीतरी लागतंच. आपल्यासाठी कुणीतरी रडणारं असावं असं प्रत्येकालाच वाटतं, आणि तसं माणूस मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर झटतो. आपण एकटेच जन्माला येतो आणि एकटेच जातो. हे जरी अंतिम सत्य असलं तरी जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत आपण कायम सोबतीसाठी धडपड करत असतो. त्याच धडपडीत आयुष्य संपतं. संसार म्हणजे तरी काय असतं? आपण आपल्या लोकांचं विश्व तयार करतो आणि त्यांना आनंद, समाधान देण्यासाठी कष्ट करतो. कुठलंही काम करताना सुद्धा शेवटी काम झाल्यानंतर कुणीतरी ते बघून पसंतीची पावती देणं हेही तितकंच आवश्यक असतं. त्यासाठी कुणीतरी लागतंच.